आपल्या व्हिडिओज मध्ये आपण विशेष करून जे प्रदर्शित झाले त्याच्यामध्ये आपण सार्दिस मंडळी जी आहे ती पटकरून घेतली, पण फिलदेल्फिया मंडळी जी आहे याला आता आपला हा तिसरा क्लास आहे आणि जे व्हिडिओज पण आपले झालेले आहेत ते 1-2 फक्त फिलदेल्फिया मंडळी संदर्भात झालेले आहेत आणि आता तिसरा व्हिडिओ पण फिलदेल्फिया मंडळीसाठी आहे आणि त्यातली जी लास्ट 3 वचनं आहेत त्या 3 वचनांकडे आपण जाणार आहे. बेटा हे करतोस का? आणि मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रगटीकरण 3रा अध्याय वचन 7 पासून ते 13 पर्यंत वाचतो. लक्ष द्या. त्या प्रगटीकरण 3रा अध्याय वचन 7 पासून 13 पर्यंत. फिलदेल्फिया येथील ख्रिस्ती मंडळीला पत्र. फिलदेल्फिया येथील मंडळीच्या देवदूताला लिही, जो पवित्र व सत्य असून त्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे. तो उघडतो आणि कोणी बंद करणार नाही, जो बंद करतो आणि कोणी उघडत नाही. तो असे म्हणतो, तुझी कृत्ये मला ठाऊक आहेत. पहा, मी तुझ्या पुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही. तुला शक्ती थोडी आहे, तरी तू माझे वचन पाळले व माझे नाव नाकारले नाही हे मला ठाऊक आहे. पहा, जे सैतानाच्या धर्मसभेचे असून आपणाला यहुदी म्हणवतात पण तसे नाहीत, ते खोटे बोलतात. त्यापैकी काही तुला देईन. पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझवर प्रीती केली आहे हे समजून घेतील, असे मी करेन. तू माझे धीराचे वचन राखले आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व प्रसंग जगावर येणार आहे त्या प्रसंगापासून मीही तुला राखीन. मी लवकर येतो आणि तुझा मुकुट घेऊ नये, म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. तो तेथून कधी बाहेर जाणारच नाही. त्यावर माझ्या देवाचे नाम, स्वर्गातून माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, माझ्या देवाचे नगर याचे नाम आणि माझे नाम लिहीन. आत्मा मंडळास काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. आपण थोड्याच वेळेमध्ये आपण प्रगटीकरण याचा 3रा अध्याय आणि आपण वचन 7 पासून थोडासा जो शिकलेला आपण सारांश आहे तो आपण जरा घेऊया. म्हणजे 11 वचनापर्यंत आपण येऊन आज आपण 11, 12, 13 वचन शिकण्याचा प्रयत्न करूया. जसं आपण पाहिलेलं आहे, फिलदेल्फिया जी मंडळी आहे ही मंडळी इतर पहिल्या ज्या 5 मंडळ्या आहेत त्यांच्यापासून थोडीशी आपल्याला वेगळी दिसते. या मंडळीमध्ये आपल्याला काय दिसतं फिलदेल्फियामध्ये? तर या मंडळीमध्ये आपल्याला एक वेगळी गोष्ट पाहाव्यास मिळते, ती अशी की प्रत्येक मंडळीला एक दोष देण्यात आलेला आहे. प्रत्येक मंडळीला दोष देऊन त्यांना सांगण्यात आलेला आहे. पण या पर्टिक्युलर ठिकाणी आपल्याला दिसते की फिलदेल्फियामध्ये दोष देणं आढळत नाही. मंडळीला दोष दिलेला नाहीये असं आपल्याला दृष्टीस येतं, पण मंडळीचं अप्रिशिएशन केलेलं आपल्याला आढळतं. या ठिकाणी मंडळीला अप्रिशिएट केलेलं आहे आणि फक्त अप्रिशिएटच केलं नाही तर त्याचबरोबर मंडळीला काही गोष्टी देण्यात आलेल्या आहेत. आणि कोणकोणत्या गोष्टी तिथे देण्यात आलेल्या आहेत तर आपण थोडंसं बघूया आणि समजून घ्या की फिलदेल्फिया जी मंडळी आहे इतर 5 मंडळांपेक्षा वेगळी का आहे. तर इथे लिहिलेलं आहे की सार्देसच्या दक्षिण पूर्वेला सुमारे जे 30 मैलाचं जे अंतर आहे तिथं हे वसलेलं शहर आहे. आधुनिक जे शहर आहे अल शहीर याला असं म्हणण्यात येतं. जसं मी तुम्हाला इंट्रोडक्टरी मध्ये सांगितलेलं होतं की टर्की ही जी हे जे कंट्री आहे ही कंट्री सध्या इस्लाम आणि इस्लामच्या आजूबाजूला असणारे जे काही लोक आहेत त्यांना अनुसरून त्या ठिकाणी अनेक राष्ट्र तुम्हाला आणि मला त्या ठिकाणी दिसतात. आणि सध्याच्या परिस्थितीला हे जे टर्की आहे त्याला आपण तुर्की पण म्हणतो, हे कदाचित युरोप आणि जे आशिया प्रांत आहे याच्यामध्ये आहे. म्हणजे बॉर्डरला अनेक जे लोक आहेत ते इस्लाम फॉलो करत आहेत, म्हणून यांची नावं पण जर आपण बघितली तर इस्लामिक राष्ट्रांसारखी यांची शहरांची नावं आहेत. पण आपल्याला असं दिसतं की प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस योहानाला प्रगटीकरण करतो आणि या 7 मंडळांना विशेष करून पत्र लिही म्हणतो, तेव्हा या 7 मंडळांकडे आपण पाहिलेलं आहे. या 7 मंडळांकडे पाहत असताना पहिल्या 5 मंडळ्या ज्या सध्या त्या पात्मस पासूनच्या जवळच्याच प्रांतावर आहेत आणि ह्या पात्मस पासून जवळ असलेल्या या ज्या मंडळ्या आहेत यामध्ये फार कठीण परिस्थितीमध्ये
लोक चाललेले होते, मंडळ्या चाललेल्या होत्या, आणि याच्यामध्ये एक फार योहान ज्यावेळेस पत्र लिहितो तर फार चांगल्या रीतीनं आत्मिक जीवनामध्ये ह्या मंडळ्या ज्या आहेत त्या उत्स्फूर्तपणे बाहेर येतात, आणि त्यांना ह्या पत्रांचा फार सुंदर असा आत्मिक लाभ झालेला आपल्याला आढळतो, कारण फार मोठ्या छळातून हे चाललेल्या होत्या. आणि याच प्रकारामध्ये प्रत्येक मंडळीला दोष दाखवणं, याच प्रकारामध्ये मंडळीला अप्रिशिएशन आहे. फिलदेल्फिया ही जी मंडळी आहे हे सार्दिसच्या दक्षिण पूर्वेला 30 मैलावर वसलेलं हे एक शहर आहे, आणि या शहरामध्ये ही मंडळी आहे. इसवी सन पूर्व 190 मध्ये परगमच्या राजाने अतलास II यांनी हे प्रस्थापित केलेलं शहर होतं. या शहराला किंवा या शहराला जे नाव मिळालेलं आहे, या शहराचं नाव फिलदेल्फिया, आणि या फिलदेल्फिया या शब्दाचा अर्थ बंधुप्रेम असं म्हणून संबोधले जातं. का बरं असं, तर हा जो अतलास आहे या अतलासाच्या भाऊ जो आहे, या भावावरचं जे प्रेम आहे त्याला अनुसरून हे नाव आपल्याला दिलेलं आढळतं. इम्पिरियल पोस्ट जे आहे प्रमुख व्यापार केंद्र असं ह्या फिलदेल्फियाचं हे स्थान होतं, आणि अनेक जे व्यापारी केंद्र असल्यामुळे अनेक लोक आजूबाजूला येणं जाणं या शहरामध्ये अधिक जास्त आणि मोठ्या प्रमाणात होतं. जरी शास्त्रात यापुढे या मंडळीचा उल्लेख नाही तरी ती कदाचित पौलाच्या इफिस मधील दीर्घकालीन सेवेतून जन्मलेली असावी असं संबोधलं जातं. इफिस मध्ये पौलानं फार मोठ्या प्रमाणात सेवा केलेली आहे, आणि प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 10व्या वचनापासून पुढे आपण वाचतो. पौलानं अनेक मंडळ्या प्रस्थापित केल्या, त्यातील ही एक मंडळी असावी असा अंदाज आहे. नंतर ज्यावेळेस आपण हे पुढे वाचतो आपल्याला असं दिसतं की तो असं म्हणतो, जो पवित्र व सत्य असून ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो कोणी बंद करणार नाही, जो बंद करतो कोणी उघडणार नाही, तो असं म्हणतो. मागच्या वेळेस आपण पाहिलेलं होतं की इतर 5 मंडळांना ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त स्वतः इंट्रोडक्टरी करतो, तर जे काही पहिल्या अध्यायामध्ये प्रभू येशू ख्रिस्तानं स्वतःचं इंट्रोडक्शन केलेलं आहे त्याच्यातून काही न घेता एका वेगळ्या प्रकारे या ठिकाणी इंट्रोडक्टरी झालेला आहे, ते म्हणजे पवित्रता आणि सत्य. आणि ज्यावेळेस हे इंट्रोडक्शन होतं त्यावेळेस एकदम चांगल्या रीतीने या ठिकाणी नोंद आहे की जो पवित्र आहे आणि सत्य आहे, सत्य म्हणजे ज्याच्याजवळ असत्य नाही. आणि मी तुम्हाला सांगत होतो मागच्या वेळेस आपला बायबल स्टडी झाला त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की हे किती इम्पॉर्टंट होतं, कारण जी गोष्ट तो पुढे ठेवणार आहे त्याचा पाया तो घालत आहे. जर एखादी गोष्ट एखाद्याला समजावून सांगायची आहे तर समजावून सांगण्या अगोदर त्याचा पाया घालणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि प्रभू येशू ख्रिस्त या ठिकाणी परगमच्या मंडळीला एक पाया घालत आहे, आणि पाया घालून सांगत आहे की आता जे मी तुम्हाला सांगणार आहे, आता जी गोष्ट मी तुम्हाला प्रगट करणार आहे ही किती महत्वाची आहे, हे किती इम्पॉर्टंट आहे. आणि मग तो पाया घालून पुढे जाऊन सांगत आहे की जो पवित्र आहे व सत्य आहे. आणि मग पुढे जाऊन तो असं म्हणतो, ज्याच्याजवळ दाविदाची किल्ली आहे, जो उघडतो कोणी बंद करणार नाही, जो बंद करतो कोणी उघडणार नाही. दाविदाची किल्ली म्हणजे त्याचा अधिकार, आणि त्याचा अधिकार जो आहे तो अधिकार दाखवतो. आणि या ठिकाणी दाविदाची किल्ली म्हणजे त्याच्याकडे एक अधिकार आहे, आणि तो अधिकार प्रगट करतो की बंद केल्यावर कोणी खोलणार नाही, खोलल्यावर कोणी बंद करणार नाही, असा महान अधिकार याजवळ आहे. आणि तो कोण आहे? दुसरा तिसरा कोणी नसून खुद्द प्रभू येशू ख्रिस्त, जो पवित्र आहे, सत्य आहे, जो दाविदाची किल्ली आहे, जो उघडलं की बंद कोण करू शकणार नाही, बंद केलं तर उघडून कोण शकणार नाही, असा महान शक्तिशाली आपल्याला त्या ठिकाणी आढळतो. हे ख्रिस्ताचं वर्णन प्रगटीकरणात अनेक ठिकाणी आढळतं, आणि प्रगटीकरणातील जे शास्त्र भाग आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसतात. म्हणजे वारंवार पवित्र ज्या वेळेस आलेला आहे त्यावेळेस ख्रिस्त पापापासून मुक्त, शुद्ध स्वभाव, पवित्रतेचा स्वभाव जो या ख्रिस्तामध्ये आहे, जो त्याच्या पित्याची सामायिक आहे, आणि सत्य म्हणजे ज्याचा प्रामाणिकपणा आणि खरेपणा जो असत्यापासून वेगळा आहे, खुद्द प्रभू येशू ख्रिस्त, दुसरा कोणच नाही. म्हणजे खुद्द प्रभू येशू ख्रिस्त, दुसरा कोणच नाही. दाविदाची किल्ली याचा अर्थ ख्रिस्ताचा सार्वकालिक अधिकार, जो आणि ज्याद्वारे तो देवाच्या राज्यात प्रवेश नियंत्रित करतो. म्हणजे प्रभूच्या राज्यामध्ये जाणं हे कोण निश्चित करतो? तर तो प्रभू येशू ख्रिस्त आहे, हे त्या ठिकाणी करतो. त्याचबरोबर मला तुम्हाला सांगू दे की नरकामध्ये कुणाला पाठवायचा हा अधिकार पण त्याचाच आहे, दुसरा कोणाचा नाही. म्हणजे ज्याच्याकडे किल्ली आहे त्याच्याकडे अधिकार आहे. तुमचा आणि माझा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्याकडे तो अधिकार आहे, सार्वकालिक अधिकार आहे, आणि तोच नियंत्रित करतो. प्रगटीकरण 1 अध्याय 18 वचनामध्ये ख्रिस्त मरण नरकाच्या किल्ल्यांना धरलेले दाखवले गेले आहे. तो तारण आणि सार्वकालिक आशीर्वाद प्राप्त करण्याच्या किल्लींनाही धारण करतो. म्हणजे तारण कुणाला? तारण कुणाला नाही. स्वर्ग कुणाला? स्वर्ग कुणाला नाही. तुम्हाला मी सांगितलं मागच्या वेळेस मी कोल्हापूरला होतो, त्या ठिकाणी मी त्यांना असं म्हणालो की स्वर्ग में किसको जाना है, आणि मग असं म्हणाल्यावर त्या ठिकाणी सगळ्यांनी हात वर केला, आणि मी त्यांना म्हणाल नरक में किसको जाना है, तर कोणच नाही. प्रत्येकाला स्वर्गात जायचं आहे. जसं की स्वर्ग फार असा
मोकळा आहे आणि प्रत्येक जण असं काहीतरी आपलं वर्तन केलेलं आहे की तो स्वर्गात जाऊ शकतो. पण आपल्याला हे दिसतं की स्वर्गात कोणाही मनुष्य जो आहे त्याच्या इच्छेनं तो त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, किंवा त्याची इच्छा, त्याचे संकल्प, त्याच्या ज्या काही कृती आहेत त्यांनी स्वर्गाचं दार आपल्यासाठी खुलं नाहीये. तर एकाच्या कृतीनं स्वर्गाचं दार खुलं आहे, तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. त्याची जी वधस्तंभावरली कृती आहे त्यानं त्याच्या लोकांना स्वर्गामध्ये जाण्याचा द्वार खोललेला आहे. म्हणून स्वर्गामध्ये जर कोण जाऊ शकतो तर तो फक्त प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे, कारण येशू ख्रिस्त त्याचं नीतिमत्व त्याला देतो आणि स्वर्गामध्ये तो मनुष्य जातो. आणि त्यामुळं जो कोणी ख्रिस्ताचा आहे त्याला स्वर्ग सार्वकालिक जो आहे ते निश्चित आहे असं आपल्याला दिसतं. आणि यामुळं या ठिकाणी सांगितलेलं आहे की अधिकार जो आहे तो ख्रिस्ताकडे आहे. दाविदाची किल्ली जर काही प्रदर्शित करते तर तो येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे, आणि येशू ख्रिस्ताचा अधिकार त्या ठिकाणी प्रदर्शित होतो. म्हणजे मरण नरकाच्या किल्लींना धारण केलेले दाखवले गेले आहे. येथे तारण सार्वकालिक आशीर्वाद प्राप्त करण्याच्या किल्ल्या ज्या आहेत त्या त्याच्या जवळ आहेत असं आपल्याला दिसतं. वचन 8 इथं असं लिहिलेलं आहे, फिलदेल्फिया मंडळी त्यांनी देवाच्या वचनावर विश्वास ठेवल्यामुळे आणि त्याच्या नावाचा त्याग न केल्यामुळे देव त्यांचं कौतुक करतो. या ठिकाणी आपल्याला दिसतं की देव स्वतः कौतुक करत आहे. कौतुक कुणाचं करत आहे तर फिलदेल्फियाचं. मागच्या वेळेस आपण पाहिलं इतर 5 ज्या मंडळ्या आहेत त्या 5 मंडळांमध्ये एक गोष्ट आपल्याला दिसते की कौतुक जे आहे ते डायरेक्टली केलं गेलेलं नाहीये, त्याच्या अगोदर दोष दिलेला आहे. या ठिकाणी पर्टिक्युलरली आपल्याला असं दिसतं की डायरेक्ट कौतुक केलेलं आहे. आणि कौतुक का केलेलं आहे की त्याने देवाच्या वचनावर विश्वास ठेवल्यामुळे आणि त्याच्या नावाचा त्याग न केल्यामुळे. आपल्याला वचन तुझी कृत्ये मला ठाऊक आहे, पहा तुझ पुढे दार उघडून दिले आहे, ते कोणाच्याने बंद करवत नाही. तुला शक्ती थोडी आहे तरी तू माझे वचन पाळले, माझे नाम नाकारले नाही, हे मला ठाऊक आहे. शक्ती तुला थोडी आहे. जो काळ आहे, जो प्रसंग आहे तो कठीण आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये जर तू काही राखलेलं आहे तर ते माझं नाव आहे. आणि प्रियांनो, मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं की तुम्हाला आणि मला जर ह्या जगात आपण राहत आहे, कोणती जर गोष्ट तुम्हाला आणि मला वाचवू शकते, कोणती गोष्ट जर तुम्हाला आणि मला दृढ धरू शकते तर ते फक्त त्याचं वचन आहे. आणि फिलदेल्फिया ही जी मंडळी आहे या मंडळीनं जर काही धरलेलं आहे दृढ तर ते फक्त त्याचं वचन आहे. आणि जेव्हा ते वचन दृढ धरलेलं आहे, वचनावर विश्वास ठेवल्यामुळे, त्याच्या नावाचा त्याग न केल्यामुळे देव कौतुक करतो. समजा जर एखादा प्रतिष्ठित व्यक्ती तुमचं कौतुक करावं असं जर तुम्हाला वाटतं, तर जर कधी कौतुक तो करू शकतो जेव्हा त्याची इच्छा किंवा त्याच्या इच्छेप्रमाणे ज्यावेळेस तुम्ही वर्तता, तो येऊन तुम्हाला म्हणेल की अरे वाव, व्हेरी नाईस, हो मला फार आनंद आहे. मला तुम्ही सांगा की प्रभू येशू ख्रिस्तानं ज्या वेळेस कौतुक केलेलं आहे, ज्यावेळेस तो पृथ्वीवर होता त्यावेळेस कौतुक करत असताना त्याने एक कोणता शब्द वापरलेला आहे बरं? तुम्हाला आठवतं कौतुकाचा शब्द जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त एखादं उदाहरण देतो त्यावेळेस कोणता शब्द कौतुकाचा तो वापरलेला आहे तुम्हाला आढळतं? कौतुक करण्यासाठी कोणता शब्द आढळतो आपल्याला? उदाहरण एखादं तुम्हाला आढळत असेल तर, आठवत असेल तर प्रभू येशू ख्रिस्तानं त्याने तो एक विचारलेलं होतं की भल्या आणि विश्वासू दासा, तू कशाविषयी विश्वास राहिलास? आला, हे इम्पॉर्टंट आहे माहिती आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला सेम गोष्ट आढळते. 8वं वचन वाचा बरं तुम्ही तुमच्या बायबलमध्ये. 8वं वचन वाचा, काय आढळतं तुम्हाला? दुसरा भाग बघा, बी भाग, नॉट ए बट बी किंवा सी भाग. काय आढळतं तुम्हाला त्या ठिकाणी? नाही, काय तरी कशामुळे पाळलंस तू? काय होतं तरी सांग. तुझ्याजवळ काय होतं? किती? भरपूर? नाही. तुझ्याजवळ भरपूर शक्ती आहे का? नाही. तुझ्याजवळ शक्ती किती आहे? थोडी आहे. आणि ऍप्रिशिएशन कधी आहे माहितीये का? ऍप्रिशिएशन जेव्हा आहे जेव्हा तुमच्याजवळ शक्ती कमी आहे. येशू ख्रिस्त ऍप्रिशिएट करत असताना ज्यावेळेस आपण त्याच्या स्टोरीमध्ये पाहतो, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त स्टोरी देतो, कुणाला 5,000 दिले, कुणाला 2 दिले, कुणाला 1 दिला. आणि मग आपल्याला आढळतं की तो जो मालक आहे तो दूर देशी जातो आणि पुन्हा येतो आणि तो हिशोब घेऊ लागतो. हिशोब घेत असताना त्याला 5 दिलेले होते. तो म्हणतो की महाराज, मी गेलो याच्यावर व्यापार केला आणि 5चे अजून मी 5 कमवले. आणि महाराज म्हणतात की ठीक आहे, छान, व्हेरी नाईस. तो म्हणतो भल्या आणि विश्वास असा, तो थोडक्याविषयी विश्वास राहिलास, ये मी तुला पुष्कळावर नेमणूक करतो, आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. ज्याला 2 मिळालेले आहे तो येतो आणि तो काय म्हणतो, महाराज तुम्ही मला 2 दिले, 2चे मी 4 केलेले आहेत, म्हणजे अजून 2 कमवलेले आहेत. तर त्याला म्हणतो भल्या विश्वास असा, तो थोडक्याविषयी विश्वास राहिलास, मी तुझी पुष्कळावर नेमणूक करतो, ही आपल्या धनाच्या आनंदात सहभागी हो. ज्याला 1 मिळालेला आहे
तर त्यावेळी तो म्हणतो, महाराज आपण कठोर आहात, मलाही माहित होतं. त्यामुळे मी काय केलं, मी गेलो आणि हे मातीत खणून ठेवलं आणि हे पहा, तुम्ही आल्यानंतर हे तुम्हाला मी परत देत आहे. महाराज त्याला काय म्हणतो, अरे दृष्टदासा, लोकांना बोलवतो. तो त्याला म्हणतो की ह्याच्याकडून हाय ना ते सगळं घ्या, कुणाला द्या, कुणाला द्या, ज्याच्याकडे अधिक आहे. काय म्हणतो त्याला, ज्याच्याकडे अधिक आहे. अधिक कुणाकडे आहे, त्याच्याकडे 5 आहे. कधी कधी माणूस काय करत असतो, ज्याच्याकडे आहे त्याच्याविषयी काय करत असतो, कुरकुर करत असतो. तर प्रभूची इच्छा काय, तुझ्याजवळ थोडंच आहे. फिलदेल्फियाचं अप्रिशिएशन काय आहे, फिलदेल्फियाचं अप्रिशिएशन यासाठी आहे की जेवढं तुझ्याजवळ आहे, तुझ्याजवळ कसं आहे, थोडी होती, पण तू काय केलं, डेडली. म्हणजे तिथं त्या ठिकाणी जे फाईट केले ना, तू कशी केले, डेडली केली. कदाचित आपल्या बाजूला जी परिस्थिती आहे तुम्हाला प्रतिकूल नाहीये, तुम्हाला अनुकूल नाहीये, सॉरी, तुम्हाला अनुकूल नाहीये आणि तुमची परिस्थिती खराब आहे. ऍप्रिशिएशन कधी आहे की जेव्हा तुम्ही डेड फाईट करता, त्याच्याबरोबर काय करता, डेडली फाईट करत आहे. आणि हे इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही डेडली फाईट करत नाही तर प्रॉब्लेम आहे, ऍप्रिशिएशन नाहीये. आणि ऍप्रिशिएशन नाही, स्वर्ग नाहीये. निवडलेले, वेगळे केलेले कारणासाठी, सार्वकालिक जीवनासाठी ज्यांना नेमलेलं आहे, ते काय करतात, ते फाईट करतात. ते फाईट करतात. मी तुम्हाला सांगतो, कधी कधी काय होतं ना आपल्या जीवनामध्ये, समजा सैन्य फार मोठं आहे समोरून येणार आणि तुम्ही त्या लढाईमध्ये आहात, आणि सैन्य फार मोठ्या लढाईमध्ये आहात आणि तुम्हाला लांबूनच दिसते की सैन्य फार मोठ्या प्रमाणात अंगावर येत आहे. तर त्याच्यामध्ये 2 गोष्टी होतात. काय होऊ शकतं की तुंबळ युद्ध, मरूस तोपर्यंत मी त्यांच्या बरोबर लढेन आणि मी भले मेलो त्या लढाईमध्ये, पण मी कसा करेन, लढून मरेन. ओके, भले माझ्याकडे शक्ती कमी आहे, मी काय करेन, लढून मरेन. दुसरी गोष्ट असती की तह करणं. दुसरी गोष्ट काय असती, तह करणं. तह करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे काय करणं, हार मान्य करणं. तह करणं म्हणजे हार मान्य करणं. तह करणं म्हणजे काय असतं, लढाईमध्ये तह करतात. तह म्हणजे काय असतो, तह म्हणजे काय असतं, तह करणं म्हणजे शब्द घेणं. तह करणं म्हणजे सांगणं की समोरच्याला, किंवा बरे आपण अमुक अमुक गोष्टीसाठी तू माझ्यावर येत आहेस, मी तुला अमुक देतो, तू माझ्यासाठी थोडासा हितगुज करणं, किंवा त्याला म्हणणं की बाबा बघ, तू माझ्याकडे एवढा चालून येत आहेस, तुला काय हवंय, मी तुला पूर्ण पाहिजे, मी तुला अर्ध देतो. त्याच्याऐवजी अजून तुला काय पाहिजे, सोनं चांदी नाणे, अजून काय हवंय का, माझ्या राज्यातली हे पीक हवंय का, माझ्या राज्यातील अमुक हवंय का. आणि मग तो तह होतो त्या ठिकाणी की इथून पुढं तू माझ्याकडे यायचं नाही, मी तुझ्याकडे येणार, हा तह झाला. तिसरं एक असतं की सैन्याला बघायचं आणि धूम ठोकायची. काय करायची, धूम ठोकून निघून जायचं. तहमध्ये एक गोष्ट काय असते, तहमध्ये हे असतं की आज त्यानं माझं हे घेतलंय, थोडं मी प्लॅन करेन, थोडे योजना करेन आणि मग मी त्याच्यावर उलटून पण जाऊ शकतो. पण इथे काय असतं, ह्या पळण्यामध्ये म्हणजे धूम ठोकली, म्हणजे मला लढाईमध्ये थांबायचंच नाही. तुम्हाला माहिती आहे हे 2 ऑप्शन ख्रिस्ती जीवनामध्ये बिलकुल नाही आहेत. पहिलंच ऑप्शन आहे काय, तुंबळ युद्ध. शत्रूपासून तुम्ही पळू नाही शकत. ह्या गोष्टी आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. फिलदेल्फिया ही जी मंडळी आहे, या मंडळीमध्ये तुम्हाला माहिती आहे ना, पुढे आपण वाचतो की सैतानाची धर्मसभा असं म्हटलं. ओके, तुम्ही मला सांगाल सैतानाची धर्मसभा म्हणजे काय होतं, काय होतं त्या ठिकाणी, काय करायचे ते लोक. सैतानाची धर्मसभा म्हणजे काय होतं, तुम्हाला आठवतं काय होतं बरं त्या ठिकाणी, काय करायची, कोणती धर्म, सैतानाला उभं करायचे का तिथं आणि त्याला पूजायचे का, नाही. मग काय करायचे, त्या ठिकाणी जो रोमी सरदार आहे त्यांना स्वतःची मूर्ती प्रस्थापित केलेली आहे आणि त्या मूर्तीच्या समोर काय करतात, लोक जात आहेत, तिथं बसत आहेत, स्वतःला यहुदी म्हणवणारे लोक ना मार्क काढत आहेत आणि त्या मूर्तीच्या आजूबाजूला बसून सभा आयोजित करतात. आणि सैतानाची धर्मसभा असं खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्याला संबोधतो. आणि फिलदेल्फियानं काय केलं, ही मंडळी होती, हे यहुदी होते का नाही, ही मंडळी, ह्या मंडळीनं तुंबळ युद्ध केलंय. युद्ध म्हणजे काय की त्यांनी त्या मूर्ती समोर जाऊन, त्या सभेमध्ये जाऊन स्वतःची जी उपस्थिती आहे ती दर्शवली का, नाही. त्यांनी गुड फाईट केली. त्यांनी काय केली, एक योग्य युद्ध केलं. ख्रिस्ती विश्वासामध्ये एक योग्य युद्ध असणं फार आवश्यक आहे. योग्य युद्ध नसेल, तुम्ही पळपुटे आहात, तुम्ही पळून जाणारे आहात
आणि नो वन केअर्स. पण इम्पॉर्टंट काय की जेव्हा तुम्ही युद्ध करता तिथे ऍप्रिशिएशन, तिथे ऍप्रिशिएशन, आणि ऍप्रिशिएशन कोणाकडून आहे? डायरेक्टली देवबापाकडून. तर जेव्हा आपण युद्ध करतो, जेव्हा आपण युद्धामध्ये आहोत, तर ऍप्रिशिएशन हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि ऍप्रिशिएशन कोण करतंय? तर तो खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. तर त्यामुळे आपल्याला या ठिकाणी आढळतं बघा, तिथं असलेलं आहे तुला शक्ती थोडी आहे. शक्ती किती होती तुला? शक्ती तुला थोडी होती, पण तू युद्ध कसं केलंस? तिथं म्हटलेलं आहे शक्ती थोडी आहे तरी तू माझं वचन पाळले व माझे नाव नाकारलं नाही. त्यावेळेला अनेक लोक नाकारत आहेत, अनेक लोक नकार देत आहेत वचनाला. अनेक लोक म्हणत आहेत काय वचन वचन घेऊन बसायचंय, लिव्ह इट, काय राहायचं? अहो फ्लो बघा कुठं चाललाय, लोक बघा कुठं चाललेत, वचनाला काय घेऊन बसायचं? फार इम्पॉर्टंट आहे की त्या वेळेला भले मोठा फ्लो तिकडे चाललाय, पण मी जाणार नाही. मागील 2 रविवार आपल्या चर्चमध्ये जो ब्रेट आला, ओके, जो फॉरेनर आले त्याच्या फॅमिली सांगते, तर नंतर जाऊन ना मी ते JW मॅरिटला थांबलेले, तर त्याची खूप इच्छा होती की मी त्याला जाऊन भेटावं, त्यांची वेळ घालवावा. आणि मग मी त्याच्याकडे गेलो, त्याचं कुटुंब त्या ठिकाणी होतं. आणि मग मी त्याला म्हटलं की व्हॉट लीड यू टू द चर्च, यु नो, मला तुझे तोंडून ऐकायचं आहे की व्हॉट एक्झॅक्टली लीड्स यू टू द चर्च. तर त्यानं बिलकुल हे सांगितलं की देर आर प्लेंटी चर्चेस एव्हरीवेअर, खूप ठिकाणी खूप चर्चेस आहेत आजूबाजूला. पण मी गेलो, मी तुझं फेसबुक प्रोफाईल बघितला आणि मी पाहिलं की व्हॉट यू टीच, आणि हे किती इम्पॉर्टंट आहे, आणि वचनाशी अजिबात तडजोड नाही. आणि जे मी प्रीचिंग्स पाहिले, जे मी तुझं प्रोफाईल पाहिला, त्यानंतर मग मी ज्यावेळेस स्टडी केलं, मला जाणवलं की जर माझं कुटुंब भले 1 रविवार मला मिळत आहे इंडियामध्ये, आणि भले माझी लँग्वेज मराठी नाहीये, पण मी अशा ठिकाणी जाईन ज्या ठिकाणी मला, माझ्या पत्नीला आणि माझ्या लेकरांना एक सॉलिड बिब्लिकल फेलोशिप मिळेल. सी विल नॉट गेट दॅट वर्ड. मला माहित नव्हतं की तू इंग्लिशमध्ये बोलशील, मला फक्त हे हवं होतं की मी यावं आणि या फेलोशिपचा एक भाग व्हावा. कारण का? तो म्हटला की अजिबात वचनाशी तडजोड मी करू नाही शकत. म्हणजे इनफॅक्ट मला तुम्हाला सांगू दे की सेम हॉटेलच्या समोर त्या दुसऱ्या बाजूला एक कॅरिझमॅटिक चर्च भरतं हॉटेलमध्ये, आणि ते मला ठाऊक आहे आजही भरतं. म्हणजे अनेक 10 वर्षापासून मी ऐकत आहे की ते चर्च तिथं भरतं. आणि वन ऑफ द लिडिंग पीपल ते लोक तिथं जातात त्या चर्चमध्ये, आणि तिथं वर्शिप होतं. ते सगळ्यांना ठाऊक आहे, जे कोण फॉरेनर्स येतात ते तिथं जातात. बिलकुल असं जवळ आहे, JW मॅरिटच्या पलीकडच्या रोडच्या पलीकडच्या साईडला एक हॉटेल आहे, जे सगळ्यांना माहिती आहे की त्या हॉटेलमध्ये चर्च होतं. त्याचं भाडं 1 लाख रुपये फॉर वन संडे. त्या हॉटेलमध्ये 1 लाख रुपये फॉर 1 संडे. आणि लोक तिथं जात आहेत, तिथं भक्ती घेतात. पण तो म्हटलं की मी निवडणार की मी कुठे जायला पाहिजे, मला माझ्या लेकरांना कुठली सहभागिता हवी, आणि मी सहभागिता ती का मिस करू. सी हे खूप इम्पॉर्टंट आहे की वचनाशी तडजोड जी आहे ना ती मनुष्य करू शकत नाही. त्या फेलोशिपशी तडजोड कोण करू नाही शकत. जो तडजोड करत आहे, लक्षात घ्या, तो तडजोड देवाच्या वचनाशी करत आहे, आणि तो त्याला मुकेल, आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं फिलदेल्फियानं काय केलं? फिलदेल्फियानं वचनाशी तडजोड नाही केली. ज्यावेळेस वचनाशी तडजोड झाली नाही, तर आपल्याला दिसतं की ते अप्रिशिएशन झालेलं आहे, त्यांचं कौतुक झालेलं आपल्याला आढळतं. आणि कौतुक का झालेलं आहे, तर कसं झालेलं, तर बघा या ठिकाणी त्यांच्या समोर उघडलेलं दार आहे. किती अद्भुत आहे बघा, की खुद्द सुवार्तेचं दार त्यांच्या समोर उघडं आहे. देवाने उपलब्ध करून दिलेल्या संधीचं हे प्रतीक आहे. तो म्हणतो की तुम्ही झुकले नाही, मी तुमच्यासमोर दार उघडं करतो. तो म्हणतो की एक मंडळी विश्वासणाऱ्याची प्रभावित शारीरिक सामर्थ्य किंवा सामाजिक स्थानावर अवलंबून नसून देवाच्या वचनावर दृढ राहण्यावर अवलंबून असते. जी मंडळी देवाच्या वचनावर दृढ उभी आहे, दुसरं काहीच नाही बरं का. सामाजिक गोष्टी, कसं किती मोठं समाजामध्ये हे लोक त्यांचं योगदान देत आहेत, कशा रीतीने हे लोक समाजामध्ये उभे आहेत, किती मोठी यांची बिल्डिंग आहे, किती मोठे यांच्याकडे लोक येत आहेत, याच्यावर अवलंबून नाही, तर देवाच्या वचनावर अवलंबून आहे. सी, देवाच्या वचनाशी जर तडजोड नाहीये, देन you'll get appreciation from the Lord. आणि appreciation काय आहे? सेम गोष्ट आहे, तुझ्याजवळ कमी आहे असं अजिबात नाही बरं का, तुझ्याजवळ खूप आहे.
तुझ्याजवळ कमी आहे आणि त्या कमीमध्ये जे तू योगदान देत आहेस ते अद्भुत आहे. तुला अप्रिशिएशन. हो, कुरकुरपणा नाहीये ना, डोकं पकडून नाही, कुरकुरपणा नाही, डोकं पकडून का, काय जे आहे त्याच्यातून मी काय करत आहे, देव बापाला समर्पित होत आहे. वचनाशी कटिबद्धता आहे माझी. आणि जेव्हा वचनाशी तुमची कटिबद्धता आहे, कौतुक आहे. फिलदेल्फियाचं कौतुक झालेलं आपल्याला या ठिकाणी आढळतं. पहिले करिंथ पहिला अध्याय 26 आणि 29 पर्यंत आपण वचन मागच्या वेळेस वाचलं. त्याच्यामध्ये आपल्याला दिसलं की देव अशा लोकांना महत्व देतो जे त्यांच्या परिस्थितीत असमान असूनही नम्र आणि पूर्णपणे त्यांच्या उद्दिष्टांना समर्पित असतात. आपण पौलाचं करिंथकरास पत्रामध्ये ते पाहिलं की परिस्थिती असामान्य आहे ना, सामान्य नाहीये, असामान्य आहे, कठीण चालू आहे, एकदम अवघड आहे, पण त्याच्यामध्येही देवबापाने जे पाचारण केलेलं आहे त्याला ते एकदम फर्म असतात. नंतर आपण 9 पासून 10 वचन जे आहे तिथं आपण गेलो आणि आपण बघितलं की सैतानाची धर्मसभा असूनही आपल्याला जे यहुदी म्हणवणारे लोक आहेत पण ते तसे नाही, ते खोटे बोलतात. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हणतो, त्यांच्यापैकी काही तुला देईन पहा, ते येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील व मी तुझं प्रीती केली आहे हे समजून घेतील, असे मी करेन. ते लोक ज्या ठिकाणी हे लोक होते, यहुदी लोक स्वतःला यहुदी म्हणवत आहेत पण धर्मसभेमध्ये जाऊन बसत आहेत. मी तुम्हाला सांगितलं धर्मसभा म्हणजे काय, सैतानाची धर्मसभा. सैतानाची धर्मसभा उद्देशून बोललेला आहे, कारण रोमी लोक त्या ठिकाणी काय करत होते, जे सरदार आहेत ते स्वतःचीच मूर्ती प्रस्थापित करत होते, लोकांना त्या ठिकाणी बोलवत होते आणि सभेचं आयोजन करत होते. यहुदी म्हणवणारे लोक ज्यांना यहुदी नियमशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की मूर्तीपूजा करणं पाप आहे, मूर्तीपूजा करू नका, देवाला आवडत नाही, पण ते लोक काय करतात, स्वतःला यहुदी म्हणवतात पण धर्मसभेमध्ये जाऊन बसत होते आणि या ठिकाणी मंडळीची टिंगल उडवत होते. मंडळी त्या ठिकाणी जात नव्हती, त्यांची टिंगल उडवत होते. त्यांना येशू असं म्हणतो की त्या लोकांना मी हे दाखवून देईन, त्या लोकांना हे समजेल की मी तुझवर प्रीती केली, हे ते समजून घेतील. त्यांना हे कळून येणार. कधी कळून येणार, ज्या वेळेस त्यांना मी हे दाखवून देणार. तुला दाखवण्याची गरज नाही, तू किती चांगली फाईट करत आहेस, तू किती चांगलं युद्ध करत आहेस, तुझ्या बाजूने जर कोण उभं राहणार आहे तर तो मी उभं राहणार आहे. हे मंडळी, मला तुम्हाला सांगू दे की परिस्थिती किती कठीण आहे, परिस्थिती किती खराब असो, मंडळीच्या बाजूने जर कोण उभं राहतो तर तो ख्रिस्त आहे. ठीक आहे, मंडळीच्या बाजूने जर कोण उभं राहतो तर जी मंडळी वचनाशी कटिबद्ध आहे, जी मंडळी वचनाशी कटिबद्ध आहे त्या मंडळीच्या बाजूने जर कोण उभं राहतं तर तो ख्रिस्त आहे. मंडळीच्या बाजूने मनुष्य उभा राहू नाही शकत. मंडळी व्यक्तीमध्ये ती क्षमता नाहीये. तर मंडळीच्या बाजूनं जर वचनाशी जर कटिबद्ध आहे, तिच्या बाजूने जर कोण उभं राहतं, तिचं जर कोण वकिली करतो तर तो खुद्द प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तो असं म्हणतो की ते लोक येऊन तुझ्या पायाजवळ नमन करतील. म्हणजे त्यांना दुसरा चान्सच नाही. ते लोक काय म्हणतात, दे आर द ट्रू बिलिव्हर्स, दे आर द ट्रू बिलिव्हर्स, दे वर्शिप ट्रू लॉर्ड. म्हणजे माणसानं अप्रिशिएशन करणं नाही, देवबाप म्हणतो मी असं घडवून आणेन, मी असं घडवून आणेन. जेव्हा सुरुवात केली, मला अजून आठवते की जेव्हा आपल्या ह्या चर्चची सुरुवात झाली त्यावेळेस अनेकांना असं वाटलं की ते पुढे नेतील, होईल, हे समोर जाऊ शकतील. पीपल वर वेटिंग की कसं हसणं होईल. पण तुम्हाला माहित आहे, जो व्यक्ती जे वचनाशी कटिबद्धता आहे मंडळीची, देवबाप त्यांचं कधी हसं नाही होऊ देणार. इन्स्टेड गॉड विल मेक शुअर की ते लोक समोरून बोलायला लागतील आणि म्हणतील की देवाचं प्रेम आहे बरं का यांच्यावर काय देवाचं प्रेम आहे. दे स्टँड व्हेरी फर्म, दे स्टँड व्हेरी फर्म. एव्हरी टाइम मी तुम्हा लोकांना हे सांगत असतो की आपल्या चर्चमध्ये समजा एव्हरी संडे आपण एक 40 लोक असतो आणि येतो. मी दरवेळेस हे सांगतो की सी इन आवर चर्च 40 आले, बिलकुल 40 गेलेत. पीपल कम, पीपल गो. मी दरवेळेस सांगतो चर्चचा दरवाजा यासाठी उघडा आहे, येण्यासाठी नाही, जाण्यासाठी. इफ यू डोंट बी कम्फर्टेबल इन दिस चर्च देन द डोर इज ओपन. का बरं असं? कारण वचनाशी जर कटिबद्धता आहे तर हे फार इम्पॉर्टंट आहे. गॉड विल अप्रिशिएट. मंडळीला कोण अप्रिशिएट करतं? खुद्द देव. वचनाशी कटिबद्धता असणं फार इम्पॉर्टंट आहे. कारण जर त्या बाजूने कोण उभं राहतं तर तो देव आहे.
त्यामुळं जर संतुष्टता मंडळीतून कुणाला मिळाली पाहिजे, मंडळीतून संतुष्टता कुणाला मिळाली पाहिजे, तर ती देवाला आहे का मनुष्याला? नाही. मनुष्याला काय वाटतं ह्याच्यापेक्षा मंडळीनं सदैव हा विचार काय केला पाहिजे की त्यांच्या प्रभूला काय वाटतं आणि प्रभूला काय आवडतं. आणि या ठिकाणी फिलदेल्फियाला तो सरळ सांगतो, मला एक गोष्ट आवडली. काय आवडली? की कठीण परिस्थितीत जेवढं तुझं म्हणजे शक्ती आहे, आणि तो म्हणतो तुझी शक्ती फार कमी आहे, आणि ह्या कमी शक्तीमध्ये जी फाईट तू केलेली आहे, ऍप्रिशिएट दॅट, अप्रिशिएट दॅट. आणि हे अप्रिशिएशन फार महत्वाचं आहे. वैयक्तिक पातळीवर हे मंडळी, तुम्हाला कदाचित असं वाटत असेल की तुमची क्षमता अशी नाहीये, तुम्हाला असं वाटत असेल की आता सध्या मी त्या क्षमतेचा नाहीये, मी एकटा काय करू शकतो, मी एकटी काय करू शकते, म्हणून मला नाही होणार, मला शक्य नाहीये, माझ्या समोर जे साम्राज्य आहे ते फार मोठं आहे, जे माझ्या अंगावर यायला लागलं, मी एकटी काय करू शकते, मी एकटा काय करू शकतो. मी तुम्हाला सांगतो, ते आपलं काम नाहीये की मी काय करू शकतो, मग मी करायला पाहिजे की नाही. आपलं काम काय माहितीये का? मी जेवढा आहे माझ्या क्षमतेला अनुसरून, माझ्या शक्तीला अनुसरून मी प्रतिकार करणार. आणि या यहुद्यांना, जे लोक सैतानाच्या धर्मसभेच्या मागे लागलेत, ते भले सामर्थ्याने बनलेत, रोमन साम्राज्य त्यांच्या बाजूला, यहुदी लोक त्यांच्या बाजूला, हे लोक एकदम म्हणजे आम्ही जेवढी आहे तेवढा आम्ही प्रतिकार करू. आणि सी व्हॉट दे गॉट, दे गॉट ऍप्रिशिएशन फ्रॉम द लॉर्ड हिमसेल्फ. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्यांना अप्रिशिएट करतो. तुम्हाला जर असं वाटतं की नाही ते अप्रिशिएशन आमच्यासाठी असावं, फार इम्पॉर्टंट आहे. वचनाशी कटिबद्धता असेल, परिस्थिती किती काय कशी का असेल, वचनाशी कटिबद्धता असणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि हे प्रभूचं वचन आपल्याला दिसतं. मागील दिवसांमध्ये आपल्या संगती जे जे लोक जुडले, आपल्याला हे समजलं की ते वचनाशी कटिबद्ध होते आणि मोठ्या फ्लो मध्ये पण ते अडखळे नाहीत. मागील रविवारी आपण बंधू दिनेशसाठी प्रार्थना केली आणि मी तुम्हाला सांगितलं की तो व्यक्ती वचनाशी कटिबद्ध असल्यामुळं अनेक लोक कौटुंबिक जीवनामध्ये मोठं वादळ आहे, मोठं वादळ आहे, अनेक लोक अयोग्य रीतीने वागत आहेत, बट ही इज व्हेरी फर्म इनफ, म्हणते की नाही मी फर्म राहतो उभा, वचनाशी कटिबद्ध. व्हॉट अप्रिशिएशन ही गॉट आफ्टर द मीटिंग. आता जो परवा दिवशी माझा कॉल झाला, तो मला म्हणत आहे की अराउंड 5 to 6 लोक माझ्याजवळ आहेत, मला म्हटले की नेक्स्ट मीटिंग आम्ही ऑर्गनाईज करतो, सगळा फायनान्स आम्ही देतो, सगळं आम्ही करतो, कारण एवढं फ्रुटफुल झालेलं आहे. वैयक्तिक पातळीमध्ये वादळ आहे, बट इन अदर साइड देव त्याला कृपा पुरवत आहे. 5 लोक तो म्हणाला आले, प्रत्येक जण म्हणत आहे की मी हे करणार, मी हे करणार, मी हे करणार. नेक्स्ट मीटिंग कधी करायची सांगा, वी आर रेडी. जी मुलं आलेली आहेत ते म्हणतात की दादा आम्ही रेडी आहे, कधी जायचं सांग, आम्ही रेडी. तुम्हाला मी सांगतो, जाऊन येणं जे काही आहे ना, सगळं काही, म्हणजे देर इज नो फायनान्शियल काय आम्हाला अप डाऊन नाही, सगळं मुलांनी मॅनेज केलं. फार इम्पॉर्टंट आहे ते. वचनाशी कटिबद्धता आहे अँड गॉड विल अप्रिशिएट. आणि आपण जरा मरमर करत आहे त्यासाठी, काय करू जमतच नाही, काय करू होतच नाही, जमत नाही हो, मला जमत नाही, करता येत नाही, आणि आपण तिथेच गुंडाळत बसलो. आणि देन वी थिंक ओ गॉड शुड ब्लेस मी, देवाना आशीर्वाद द्यायला पाहिजे मला, मग मी हे करेन. देव बापाला जर या प्रॉब्लेम मधून बाहेर काढलं ना, मग मी ते करेन. आणि मी तुम्हाला सांगू, दॅट बिल्डअप इज ऑलवेज देअर. एक प्रॉब्लेम निघतो, आपल्याला वाटतं हो निघाला, अजून त्याच्यावर, अजून त्याच्यावर, अजून त्याच्यावर, आणि हे फार कठीण आहे, फार. फिलदेल्फिया तशी नाही बघली, तिनं पाहिलंच नाही की सार्दिस काय करते, तिनं पाहिलंच नाही की थुविथिरा काय करते. अरे हिनं काय केलं, ती म्हणते की माझ्याजवळ जे आहे, आपण सार्दिस विषयी पाहिलं, श्रीमंत चर्च, एकदम गडगाचे श्रीमंत, दोष दाखवला दिला, ही गरीब चर्च, हिला अप्रिशिएशन आहे फुल का, झोंबी दिली तिला. परिस्थितीकडे बघून, सध्याच्या तुमच्या अवस्थेकडे बघून तुम्ही हे कधीच विचार करू नका की आय कॅनॉट डू इट, आय नीड टू बी मोर देन आय डू इट. नाही, जे आहे त्याच्यामध्ये फिलदेल्फियासारखं योग्य फाईट करा, युल गेट द अप्रिशिएशन. देव बापाकडून तुम्हाला अप्रिशिएट मिळेल. आणि अप्रिशिएशन कसलं आहे बघा, तो म्हणतो
की तेच लोक, म्हणजे जे लोक तुझ्या विरोधात आहेत, मी असं करीन की ते येतील आणि तुझ्या पायाजवळ नमन करतील. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का? तुमचा देव ईर्ष्यावान देव आहे. आपण पाहिलं प्रगटीकरणामध्ये की येशू ख्रिस्त, असा येशू ख्रिस्त तुम्हाला कुठंच आढळत नाही. संपूर्ण आपण ज्यावेळेस पत्र वाचतो, संपूर्ण आपण शुभवर्तमान वाचतो, येशू ख्रिस्त असा कुठंच आढळत नाही आपल्याला. या ठिकाणी येशू ख्रिस्त प्रगटीकरणामध्ये फक्त एकच आहे, काय? मारत आहे, तोडत आहे, शिक्षा देत आहे, दोष लावत आहे. हाच येशू इथे दिसतो असा. आता हाच येशू म्हणतो की त्या लोकांना मी असं करेन की ते येतील फिलदेल्फिया, तुला नमन करतील. त्यांना दुसरा पर्याय नाही. ते म्हणतील की अरे वा यार, ह्याच्या मागे देव आहे. गॉड रिअली लव्स देम. देव त्यांच्यावर प्रीती करतो खरंच. जेवढं ते त्याला दाबाला बघत आहेत तेवढ्या ती उभे राहत आहेत. पाहतो असं म्हणतो, तू माझे धीराचे वचन राखलं आहे, म्हणून पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांची परीक्षा होण्याचा जो सर्व जगावर परीक्षा प्रसंग येणार आहे, त्या परीक्षा प्रसंगापासून मी तुला राखेन. आणि आपण पाहिलं की हे वचन रॅप्चर विषयी आपल्याला सांगतो की आय विल सेव्ह यू. जो परीक्षा प्रसंग येणार आहे त्यापासून जर तुम्हाला कोण राखणार आहे तर तो मी राखणार आहे. सगळेजण त्याच्यामध्ये जातील पण त्याच्यातून मी तुम्हाला राखेन. किती अद्भुत अभिवचन आहे. आपण काय करत आहे माहिती आहे काय? आपण तात्पुरत्या गोष्टींकडे गोळाबेरीज करायला लागलोय आपली. पण ज्या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे तर तो आध्यात्मिक गोष्ट आहे, आध्यात्मिक आशीर्वाद आहे, ज्याच्याविषयी बोलण्यात आलेला आहे. आपलं लक्ष तिथं असणं फार गरजेचं आहे. आणि मग तो असं म्हणतो की तो संकट समयापासून सुरक्षित ठेवण्याचं आश्वासन देतो, जे संपूर्ण जगावर संकट येण्यासाठी येईल. याचा अनेक रॅप्चर, ज्याला आपण म्हणतो फर्स्ट थेसलोनिकरास पत्र, याचा 4 अध्याय 13 पासून 18 पर्यंत अर्थ लावण्यात येतो. दानिएल 9 अध्याय 25 पासून 27 पर्यंत जे भविष्यवाण्या आहेत त्या संधी त्याचा अर्थ लावण्यात येतो. प्रगटीकरण 6 अध्याय ते 20 अध्यायामध्ये संपूर्ण रॅप्चर आणि त्यानंतर कठीण काळाचं वर्णन केलेलं आहे, त्याच्याशी याचा संदर्भ लावण्यात येतो. आणि या वचनामधून विश्वासणाऱ्यांना धैर्य, निष्ठेनं संकटाचा सामना केल्याबद्दल देवाचे आश्वासन, अभिवचन हे सगळं मिळतं. त्यामुळे आपल्याला हे वचन वारंवार एक गोष्ट दाखवतं, निष्ठेनं आलेल्या संकटाचा सामना करा, निष्ठेनं विश्वासानं त्याच्या पुढे उभे राहा. फार आवश्यक आहे. कारण जो कोणी असं करतो देवबापापासून त्याला आश्वासन मिळतं, आशीर्वाद मिळतो, आध्यात्मिक बढोतरी मिळते. आपल्या विश्वासू लोकांचे त्याच्या अनंत प्रीतीने व सामर्थ्याने रक्षण तो करतो आणि त्यांना आश्रय देतो. कोण करतो? देव करतो. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये. येशू ख्रिस्त म्हणतो मी करणार. तुमच्या कृतीनं, तुमच्या क्षमतेनं नाही. तुम्ही जर योग्य फाईट करत आहात, गॉड विल फाईट फॉर यू. ही वचने विश्वासणाऱ्यांना खात्री देतात की देव त्यांना आधार व सामर्थ्य देईल आणि त्यांच्यासाठी तो त्यांचे द्वार कायम उघडे ठेवेल. जेव्हा ते स्वतःच्या सामर्थ्यावर नव्हे तर त्याच्यावर विश्वास ठेवतात, तेव्हा तो त्यांच्या मार्फत आपला गौरव प्रगट करतो आणि अगदी त्याने फिलदेल्फिया मंडळीसाठी जसा केला त्याचाच गौरव करतो. इन्स्टेड ऑफ डिपेंडिंग ऑन युअर ओन सेल्फ. म्हणून मी तुम्हाला मगाशी सांगितलं की तुमच्या क्षमतेवर निर्भर राहू नका, कारण सदैव तुम्हाला आणि मला असं वाटतं की आपली क्षमता अजून काहीच नाहीये. लेट इट बी, अजून काहीतरी वेगळी, अजून काहीतरी चांगलं व्हावं मग मी करेन. आणि आत्ताच्या या सिच्युएशनला आपण दोष द्यायला लागतोय, अरे बरोबर नाहीये, मी थोडस वेगळं अजून करतो, अजून काहीतरी मला प्राप्त होऊ दे मग मी करेन. मला एक आठवतं की काही वर्षांअगोदर, अनेक वर्ष नाही पण काही वर्षांअगोदर मी एका ठिकाणी चर्च घ्यायचो प्रारंभीच्या काळामध्ये. तर तिथे एक तरुण मुलगा होता आणि कधी पण त्याला भेटलं मी, कधी पण बोलायला आलं तर तो सदैव असं करोडोच्या वार्ता करायचा की 1 करोड, 2 करोड, 3 करोड, 4 करोड. आणि मी त्याला म्हणायचो काय नाही पाळसाहेब, जरा बिझनेसचा प्लॅन चालू आहे आणि 1 करोड मिळाले ना तर मला असं करायचं. देवाला मी सांगितलंय की 1 करोड मला मिळाले बिझनेसमधून तर 50 लाखाचं मी चर्च बांधणार आहे. आणि मी म्हणायचो अच्छा. मग कधी त्याला परत भेटलो तर तो म्हणाले बाळासाहेब बिझनेस प्लॅन चालू आहे आणि मला असं वाटतं की हा सक्सेस होईल आणि 3-1 करोड मिळतील, मग 50 लाखाचं चर्च नाही 1 करोडचं चर्च बांधणार आहे मी. देवबापाला मी अभिवचन देतो.
म्हणजे इन्स्टंट अशी इच्छा असायची की दे बापाने ऍटलिस्ट माझा बिझनेस सक्सेसफुल करा. बाळासाहेब सध्या नाही, पण नंतर होईल. एक जण मला आठवतं की माझ्या लाईफमध्ये असं होतं की ज्यावेळेस सेवा करत होतो त्यावेळेस एक जण असा होता की तो ना आजारी असायचा, कधी पण बघितलं तर आजारी असायचा. बाळासाहेब हे आजार पण पकडले हो, इथून चांगला झालो ना नुसती देवाची सेवा करणार आहे, म्हणजे स्वतःला फुल वाहून घेणार आहे, मी ना सेमिनारला जाणार आहे. म्हणजे त्याला असं भाव होतं की मला देवानं बरं करावं, म्हणजे मी अभिवचन देत आहे की देवा मी तुझी सेवा कर. म्हणजे जी काही गोष्ट आहे, ज्या गोष्टीमध्ये मनुष्य अडकलेला आहे, तिथून काहीतरी मला चांगलं ज्यावेळेस देव करेल त्यावेळेस मी सुरुवात करेन. आणि प्रत्येक जण याच ठिकाणी अडकलाय. फिल्डेल्फिया मंडळी अशी नव्हती. फिल्डेल्फिया मंडळीविषयी असं म्हटलेलं आहे की ती शक्ती नव्हती, पण त्या शक्ती नसताना तिने जी गुड फाईट केलेली आहे ती अद्भुत. तुम्हाला माहित आहे, मी पुन्हा सांगतो, 5,000, 2,000, 1,000 ज्याला एक मिळाले ना त्यांना काय म्हटलं माहित आहे? तो असं म्हणाला की मालक मला माहित आहे की तुम्ही खूप कठोर आहात. तो काय म्हणतो सुरुवात करता, मालक मला माहित आहे की तुम्ही कशा आहात धनी, तुम्ही खूप कठोर आहात. त्याच्या परिस्थितीविषयी त्याने दोष कोणाला दिला माहित आहे? डायरेक्ट मालकाला. त्याच्या परिस्थितीविषयी दोष कुणाला दिलाय? डायरेक्ट मालकाला. मालक तुम्ही खूप कठोर आहात, मी या परिस्थितीमध्ये काही करू शकत नाही, यासाठी कठोर कोण आहे? तुम्ही आहात. तुम्ही जिथं पेरलं नाही तिथून कापणी करता असे महाराज तुम्ही आहात. आणि ती स्टोरी जी आहे ती काय दर्शवते, तिचं जे रूप आहे, तिची जी उपमा आहे त्या काय दर्शवतात? जो धनी आहे तो देव स्वतः आहे. ती उपमा कुणाला दिली आहे? धनी म्हणजे कोण? धनी म्हणजे देव. आणि देवानं जे काही प्रोव्हाइड केलेलं आहे त्या गोष्टींसंदर्भात कुरकुर करणारे लोक. आणि तो असं म्हणतो, धनी काय म्हणत आहे? अरे भल्या आणि विश्वासू असा तू थोडक्याविषयी विश्वास राहिलास, मी तुला 5च्या जागी 10,000, 20,000, 1,00,000 रुपये देऊ शकलो असतो, 10 लाख, 20 लाख देऊ शकलो असतो. पण मी तिथं पाहिलं, तिथं असं लिहिलंय की ज्याच्या त्याच्या क्षमतेप्रमाणे, काय ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे, वचन काय म्हणतं? ज्याच्या त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला दिलं. म्हणजे काय? जो 5,000 ज्याला मिळाले त्याची योग्यता काय होती की त्यानं 5,000 रुपयाचा योग्य व्यवहार करावा. ज्याला 2 मिळाले तो त्या योग्यतेचा होता की त्यानं 2चा योग्य प्रकारे व्यापार करावा. ज्याला 1 मिळाले तो बिकलू आळशी नव्हता बरं का, तो 1,000 रुपये योग्य त्या प्रकारे हाताळू शकत होता. म्हणजे ज्या वेळेस त्याला 1,000 दिले त्यावेळेस त्याची योग्यता होती. जशी 5,000 वाल्याची योग्यता होती तशी 1,000 वाल्याची पण योग्यता होती. म्हणजे तुमच्या योग्यतेला अनुसरून तुम्हाला मिळालेलं आहे. सार्दीची मंडळी आहे, तिला तिच्या योग्यतेला अनुसरण मिळालं. थुबितिराला तिच्या योग्यतेला अनुसरण मिळालं. पुढची मंडळी लाउदिकिया जी आहे तिला त्याच्या योग्यतेनुसार श्रीमंती मिळाली आहे. म्हणजे ज्या वेळेस लाउदिकियाला मिळाली तिची योग्यता होती की ती गरीब आहे, तिच्याजवळ शक्ती नाही. त्यामुळे हे समजून घ्या की तुमच्याजवळ काय आहे याला दोष न देता त्याच्या संगती योग्य त्या रीतीनं वचनाशी कटिबद्ध राहणं आवश्यक आहे. व्हॉट द वर्ड ऑफ द लॉर्ड सेज, मला त्या वचन काय सांगत आहे, मी त्या संगती कसं एकनिष्ठ राहू, हे एकमेव ध्येय तुमच्याकडे असलं पाहिजे. जर नाहीये तर असं म्हटलंय, अरे दृष्ट आणि आळशी दासा. पहिलं काय बोललंय तो, त्याला म्हणतो आपण कठोर आहात म्हणून मी जाऊन लपवलं का नाही करू शकलो पाळक साहेब, मी नाही हो सध्या, चांगलं झाल्यावर बघू, जरासं वेळ मिळाल्यावर बघू पाळक साहेब, सध्या नाही हो. वेगवेगळे नाही आमच्याकडे सध्या, आम्ही नाही करू शकत, आम्ही स्ट्रेच नाही करू शकत. मी तुम्हाला सांगतो फार कठीण आहे. वाणी काय माहितीये का? अरे दृष्ट आणि आळशी दासा, तुला जर हे ठाऊक होतं जिथं मी पेरलं नाही तिथून कापणी करतो, तर जे तुझ्याजवळ आहे ते कुणाला द्यायला पाहतं? जमादाराला. त्यानं काय केलं असतं मग?
व्याज मला दिलं असतं, जमीनदार काय केलं असतं तर मला व्याज दिलं असतं. ते म्हणतो ह्याला पकडा आणि कोठडीत टाका, जिथं रडणं आणि दात खाणं चालतं. त्याचं स्थान नाहीये. फिलदेल्फिया मंडळी जर कुरकुर करत बसली असती, तिला कोण दोष मला तुला दोष देणं आहे असं म्हणण्यात आलं असतं प्रभूकडून. ए फिलदेल्फिया, मला तुला दोष देणं आहे ग, का तू अशी अशी वागली, हिला अजिबात दोष नाही. कारण हिनं काय केलं, हिनं फाईट केली. हिनं काय केलेलं आहे, हिनं फाईट केलेली आहे. आणि ते आपला आज आपला फोकस, आपलं लक्ष त्या युद्धाकडे असायला पाहिजे. जे तुमच्याकडे आहे, जो वेळ तुमच्याकडे आहे, जे टॅलेंट्स तुमच्याकडे आहेत, जी देवबाबानं कृपा तुमच्यावर केलेली आहे, फाईट फॉर गुड थिंग. फाईट फॉर गुड थिंग, कुरकुर न करता. कारण प्रभू पुढे काय म्हणतो बघा, प्रभू पुढे असं म्हणतो की पहा मी लवकर येतो आणि तुझं मुकुट घेऊन ये, म्हणून जे तुझे आहे ते दृढ धरून राहा. म्हणजे या गोष्टीमुळे जी तू फाईट केलीस, तुला काय मिळालेलं आहे, मुकुट. आणि हे आपल्याला फर्स्ट टाइम दिसतं असं की या 5 मंडळांपेक्षा या 6व्या मंडळीकडे असं सांगितलेलं आहे की ऑलरेडी देण्यात आलेलं आहे, ऑलरेडी कन्फर्म आहे. काय, मुकुट. का, गुड फाईट केल्यामुळं. जर तुम्ही योग्य फाईट या जगामध्ये करता प्रियांनो, मी तुम्हाला सांगतो व्हॉट विल गेट, मुकुट मिळणार आहे तुम्हाला. ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे. तारण झालेला व्यक्ती जर त्याच्यासाठी लढत आहे तर तो एकाच गोष्टीसाठी आहे, मुकुट. आणि त्या मुकुट जपण्यासाठी लढा. ते ऍप्रिशिएशन जे मिळालेलं आहे त्यासाठी जपा. ते कुणी काढून घेऊ नये. याचा अर्थ काय, भीती आहे काढून घेण्याची, जाण्याची भीती आहे जर योग्य फाईट नाही केली तर. असं म्हणलेलं आहे, पहा मी लवकर येतो, कोणी तुझा मुकुट घेऊ नये, म्हणून जे तुझे आहे त्याला दृढ धरून राहा, सोडू नको. प्रभू ख्रिस्ताने फिलदेल्फियातील विश्वासणाऱ्यांना आश्वासनाने महान वचन दिले. तो त्यांना म्हणाला की पहा मी लवकर येत आहे, मंडळीला येणाऱ्या संकटाच्या काळापासून मुक्त करण्यासाठी त्याच्या निकटच्या परतण्याची आठवण करून देतो. जे आहे ते धरून ठेवा असे सांगतो. त्यांना प्राप्त केलेल्या आशीर्वादाचे रक्षण करण्याचे आवाहन करतो, जेणेकरून कोणत्याही व्यक्तीला त्याचा मुकुट घेता येणार नाही. बघा ही कठीण आहे, खूप मोठी फाईट आहे हे. जेव्हा तुम्ही युद्ध केलेलं आहे, तुम्हाला मुकुट मिळालेला आहे. प्रश्न काय माहिती आहे का, सगळ्यात पहिला आहे तर ती जाण्याची भीती आहे. नाहीये, डरने का बात ही नाही आहे. मग अजिबात घाबरू नका, जसं जगत आहे तसं जगा. तुम्हाला आठवतं एकदा मी सांगितलेलं होतं जागल्याविषयी. जागल्या काय करतो माहिती आहे तुम्हाला, जागल्या येऊन काय म्हणतो असतो तो, जागते रहो. काय म्हणतो, जागते रहो. हबक्कूला सांगितलं की तू जागल्यासारखा राहा. म्हणजे काय, फक्त वाणी कर, फक्त बोलत राहा. तुझं काम नाहीये झोपलास करे उठ रे असं म्हणायचं, तू फक्त घोषणा कर. बघू कोण उठतंय, बघू कोण जपतंय, बघू कोण स्वतःला राखतंय. त्यानो या मंडळीमधून तुम्हाला या पुलपिटवरून एव्हरी संडे, एव्हरी वेनसडे, एव्हरी बायबल स्टडी, व्हॉट यू विल गेट, यू नो, जागते रहो. दिस इज आवर कॉल. कारण का, डिपेंड तुमच्यावर आहे. जर तुम्ही तारलेला आहात तर मुकुट जपण्याचा प्रयत्न करा, जर नाही प्रयत्नच नाही. त्या मराठीमध्ये एक म्हण आहे बघा, ये रे माझ्या मागल्या आणि ताकण्या चांगल्या. तशी अवस्था आहे आणि हे फार इम्पॉर्टंट आहे. प्रभू म्हणतो पहा मी लवकर येते, पहा मी लवकर येत आहे. याचा अर्थ काय, तो जर म्हणतो की लवकर येत आहे, त्याचं येणं फार लवकर आहे आणि आपल्याला जपलं पाहिजे. कीप युअर फेथ. लास्ट संडे, लास्ट आपला बायबल स्टडी, सेम मेसेज, सेम फोकस. का, कारण फिलदेल्फियाला सेम गोष्ट सांगण्यात आलेली आहे. आणि जोपर्यंत फिलदेल्फिया आहे तीच गोष्ट आहे. ह्याच्याहून डेंजर काय माहिती आहे का, when will start the church of Laodicea. अजून कठीण आहे. कदाचित आपल्याला कान बंद करावे लागतील. नको, लाउदिकिया नको, आता फिलदेल्फिया खूप झालं, लाउदिकिया नको. का, अजून डेंजर.
अजून डेंजर वाणी आहे. आता या ठिकाणी म्हटलंय, पहा मी लवकर येत आहे. फिलदेल्फियाला सांगत आहे, फिलदेल्फिया पहा मी लवकर येत आहे. आणि तुला दिलेले जे अभिवचन आहे ते मला तुला सांगू दे. जे आहे त्याला दृढ धरून ठेव. जो मुकुट मिळालाय त्याला दृढ धरून ठेव. का मुकुट मिळालाय? कारण तू गुड फाईट केली आहे, चांगलं युद्ध केलेस तू. तुझी क्षमता नव्हती, तुझ्याजवळ ताकद नव्हती, शक्ती कमी होती, पण तू काय केलं? युद्ध केलं. भल्या आणि विश्वास असा तू थोडक्याविषयी विश्वास राहिला. जे काही थोडकं आहे विश्वास राहा, कुरकुर करू नका. जे आहे गुड फाईट करा. फाईट वेल, व्हॉट विल गेट? मुकुट. आणि जर मुकुट मिळाला आता काय बिंदास राहतो? नाही, दृढ धरून राहा. जे आहे त्याला काय करा? दृढ धरून राहा. त्या अप्रिशिएशनला दृढ धरून राहा. नाहीतर मग इतरांना जसा दोष दिला ना तसा दोष येईल. जे मिळालेलं आहे दृढ धरून राहा, आशीर्वादाचं रक्षण कर, असं आवाहन तो करतो. कारण तो म्हणतो, पहा मी लवकर येत आहे. कोणी तुझा मुकुट घेऊ नये म्हणून जे आहे त्याला दृढ धरून राहा. पुढे म्हटलेलं आहे, जो विजय मिळवतो त्याला मी आपल्या देवाच्या मंदिरातील स्तंभ करीन. जो या सर्व गोष्टीतून विजय मिळवतो त्याला स्थान कुठे आहे? स्वर्गीय मंदिरामध्ये. त्याला मी स्तंभ करीन. तो तेथून कधी बाहेर जाणारच नाही. त्याच्यावर माझ्या देवाचं नाव, स्वर्गातील माझ्या देवापासून उतरणारे नवे यरुशलेम, माझ्या देवाचे नगर याचे नाम आणि माझे नाम लिहीन. इंट्रोडक्टरी विसरलात का? इंट्रोडक्टरी काय? तो म्हणतो, दाविदाच्या किल्ल्या माझ्याकडे. अधिकार कुणाजवळ आहे? माझ्याकडे आहे. प्रियांनो, या जगामध्ये जे युद्ध आहे ते युद्ध फार मोठं आहे. रिमेंबर, एव्हरी संडे आफ्टर चर्च आपली शेवटली प्रार्थना, व्हॉट वी प्रे. युद्ध फार मोठं आहे, जग फार डेंजर आहे. सैतान गरजणाऱ्या सिंहासारखा कुणाला गिळावं शोधित फिरत आहे. आणि तुम्ही जर त्याला बळी पडलात, तुम्ही त्या युद्धामध्ये फार मागे चाललाय. तो बिलकुल प्लॅन करत आहे. अच्छा, अद्वैचा वीकनेस काय बरं? ओके, लेट मी प्लॅन फॉर हिम. त्याला कसा मी अडकवतो ते बघतो, कसं त्याच्याकडे पास टाकतो ते बघतो. लेट मी प्लॅन फॉर हिम. ओके, क्लेपा कुठं ढासळत आहे बरं? ओके, आय प्लॅन फॉर हिम. प्रत्येक जणासंदर्भात योजना चालू आहेत, कारण तो गप बसलेला नाहीये. फाईट, गुड फाईट. आणि जो विजय मिळवतो, जो ही फाईट करत आहे आणि जो यातून बाहेर येत आहे, त्याला म्हणतो, पहा मी लवकर येतो आणि तुला मी काय करेन? देवाच्या मंदिरातील स्तंभ करेन. तुझं जे स्थान आहे ते अतिउच्च असेल. प्रियांनो, प्रभूचं येणं लवकर आहे, लवकर आहे आपण म्हणतो, दाराशी येऊन ठेपलेला आहे. तो फार लवकर येत आहे. आपण ज्यावेळेस प्रगटीकरणाचा अभ्यास करताय, मला दिसत आहे की शास्त्र किती अद्भुत आहे, कशी उलटापालट जगात होत आहे आणि प्रभूच्या येण्याकडे किती लवकर लक्ष लागून राहिलेलं आहे. जे झालेलं आहे त्यावरून आपल्याला कळत आहे, ज्या घटना घडत आहे जगभरामध्ये त्यावरून कळत आहे की नाही, प्रभूचं येणं फारच जवळ झालेलं आहे. ज्या परिस्थिती निर्माण होत आहे इस्रायला संदर्भात, आणि प्रभू म्हणतो की तुम्हाला कळतंय तरी की जगात काय चालू आहे? अहो, तुम्हाला जर ढगाला ओळखून तुम्हाला ऋतू सांगता येतात काय होतंय, तुम्हाला ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरून कळत नाही का प्रभूचं येणं कधी होणार आहे? ह्या घटना ज्या घडत आहेत आजूबाजूला जगभरामध्ये, त्यातून कळत नाही का प्रभूचं येणं कधी होणार आहे? यरुशलेमेकडे पाहतो म्हणतो, आणि आज जेव्हा आपण यरुशलेमेकडे पाहतो, ज्या उलटा पालत होत आहेत यरुशलेमेमध्ये, आपल्याला कळणं गरजेचं आहे की किती भयावह आहे. जे युद्ध चालू आहे त्यावरून कळत नाही का प्रभूचं येणं किती जवळ झालेलं आहे. आणि तो म्हणतो की पहा मी लवकर येत आहे. आणि आपण अजून जर आपल्या स्वतःच्याच धुंदीमध्ये आहोत, जे आहे त्याच्याविषयी कुरकुर करत आहोत आणि म्हणतात की नाही ह्याच्यापेक्षा जर काही चांगलं झालं तर बघू, आता तर सध्या काही नाहीये, आपला वेळ चाललाय. काही दिवसांपूर्वी मी अद्वैत संगती बोलत होतो, अद्वैत मला सांगत होतं की आपल्याकडे वेळ कमी आहे ना खूप, कारण प्रभूचं येणं लवकर होत आहे.
आपण खूप साऱ्या गोष्टी करणं गरजेचं आहे देवाच्या राज्यासाठी. वेळ कमी आहे पण हे फार गरजेचं आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे, खूप साऱ्या गोष्टी करायच्या. अँड स्टार्ट विथ दिस फाईट. युद्ध करा. आणि तोच आपला कॉल आहे, युद्ध करा. कशाबरोबर? आपल्या देहाबरोबर युद्ध करा. कारण युद्ध केल्यानं काय होईल? युद्ध केल्यानं विजय मिळेल. विजय मिळाल्यानं काय होईल? 4 आशीर्वाद मिळतील. कोणकोणते आहेत? देवाच्या मंदिरात स्तंभ बनवले जाईल, ज्याचे प्रतीक हे आहे की देवाच्या उपस्थितीत कायमचे सन्माननीय स्थान मिळेल. कायमचं सन्माननीय स्थान तुम्हाला मिळेल. वाव! देवाच्या उपस्थितीत कायमचे सन्माननीय स्थान मिळेल. प्रकटीकरण 3 अध्याय 12 वचन. दुसरं म्हणजे ख्रिस्त त्याच्यावर स्वतःचे नाव लिहिल, ज्यामुळे त्याचे देवाशी अनंत काळचे नाते ओळख दर्शवते. हे कुणासाठी माहितीये का? फक्त लक्षात घ्या बरं का, सगळ्यांसाठी नाही. हे फक्त ज्यांना तारण प्राप्त झालेलं आहे त्यांच्यासाठी आहे. नाहीतर ना आम्ही पण चर्चमध्ये येऊन बसून म्हणू, हा मी चर्चमध्ये आलेलो आहे, बसलेलो आहे, मी चर्चला येत आहे, देवानं माझं नाव पण लिहायला पाहिजे. नाही. द वन हू फाइट्स गुड फॉर देम, जो युद्ध करत आहे आपल्या देहाबरोबर, त्याचं कोण लिहितंय माहितीये का नाव? खुद्द प्रभू येशू ख्रिस्त. खुद्द प्रभू येशू ख्रिस्त त्याच्यावर आपलं नाव लिहितंय. आणि तो म्हणतो दाविदाची किल्ली माझ्याकडे आहे. अधिकार कुणाकडे आहे? म्हणतो माझ्याकडे आहे. मी जे लिहीन कोण मिटवू नाही शकणार. मी ज्याला घेईन त्याला कोण बाहेर नाही पाठवणार. का बरं? जो युद्ध करेल. फिलदेल्फिया मंडळी योग्य युद्ध केलेली मंडळी आहे. आणि तो म्हणतो तुला मी देवाच्या मंदिरात स्थान देईन, तुला स्तंभ बनवेन. एवढंच नाही, ख्रिस्त त्याच्यावर माझ्या देवाचं नाव लिहिल, ज्यामुळे त्याचे देवाशी अनंत काळचे नाते ओळख दर्शवेल. तिसरं, तो त्यांना माझ्या देवाचे शहर नवीन येरुशलेम मध्ये नागरिकत्व देण्याचे वचन देतो. जी नवी येरुशलेम प्रगटीकरणामध्ये स्थापणार आहे, प्रगटीकरण 21 आणि 22 आपण पाहतो, त्याच्यामध्ये जर कोण स्थान मिळवेल तर तो असेल. कोण असेल? ज्याने युद्ध केलं. युद्ध कधी केलेलं आहे? जेव्हा त्याच्याजवळ शक्ती नव्हती. सब कुछ है और मैं कर रहा हूं, नाही, जेव्हा शक्ती नव्हती. ते फार इम्पॉर्टंट आहे. 4, ख्रिस्त त्याच्या नवीन नावाने त्यांच्यावर चिन्ह ठेवेल, जे विश्वासणाऱ्याला त्याच्याशी असलेल्या निकटच्या नात्याचे प्रतीक असेल. एक चिन्ह देईल ख्रिस्त त्याला की हिज माइन. एक शिक्का असेल, तो माझा आहे. का? याने युद्ध केलेलं आहे. कारण हे युद्ध फार महत्वाचं आहे. आणि युद्ध कसं आहे माहितीये का? जेव्हा लोक टिंगळ करत आहेत, अरे काय, अरे थोडी असं असतं, हे थोडी असं होतं. जेव्हा लोक टिंगल करत आहेत त्यावेळेस काय होतं? नाव. रिमेंबर दिस. येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता, तुच्छ मानलेला, मनुष्याने टाकलेला, क्लेशाने वापलेला, व्याधींशी परिचित असा. त्याच्याकडे पाहिलं त्याच्यावर मन बसेल असं त्याच्या काही सौंदर्य नव्हतं. यशया म्हणतो अशा वेळेस लोक टिंगल करतायत, छितू करतायत. विश्वास ठेवला कोणी? चोरानं. तो म्हणला जेव्हा तू वैभवाने येशील, गौरवाने येशील, तेव्हा माझी आठवण ठेव. ख्रिस्त त्याला म्हणतो आज तू मज बरोबर सुख लोकात असशील. त्यानं कुठल्या ख्रिस्तावर विश्वास ठेवला? अरे जो ख्रिस्त, म्हणजे त्याच्याकडे पाहिलं तर मन बसेल असं त्याकडे काय नाही. शक्ती नाही, सामर्थ्य नाही, लटकलेला आहे 3 खिळ्यांवर, रक्तबंबाळ झालेला आहे, काट्यांचा मुकुट घातलेला आहे, छितू होत आहे. अशा ख्रिस्तावर कोण विश्वास ठेवतो? चोर. छितू होत असलेल्या, तेव्हा कमकुवत आहे. त्याला म्हणतो मज बरोबर असं सुख लोकात असते. कठीण परिस्थितीमध्ये, कठीण काळामध्ये ख्रिस्तावर विसंबून राहणं, त्याच्या गौरवासाठी झटणं. अरे सब कुछ अच्छा है, सब कुछ अच्छा चल रहा है, then I'll have. See, you're giving second preference. Second preference, secondary. काही दिवसांपूर्वी मी काही तरुण मुलांबरोबर बोलत होतो. त्यांना मी म्हटलं की आपण आपल्या लाईफमध्ये चुकून, कधी कधी चुकून नाही म्हटलं मी, आपण आपल्या लाईफमध्ये अनेकदा आपल्याला ठाऊक आहे की आपण काय करत आहे, आणि आपसुकपणे आपण काय करतो? मुद्दामपणे आपण प्रभूला सेकंड प्रेफरन्स देऊन टाकतो. जर हे झालं तर जोर आलं तर मग बाकीच्या प्रभूच्या गोष्टी, नाहीतर ते माझा फर्स्ट प्रेफरन्स आहे. कारण मी तुम्हाला सांगू,
तो कधीच प्रभूच्या मंदिराचा स्तंभ होणार नाही, त्याच्यावर कधीच नाव कोरलं जाणार नाही, त्यालाच कधी अप्रिशिएट केलं जाणार नाही. तुम्ही सेकंड प्रेफरन्स देता हो कुणाला? जो निर्माण करताय. कुणाला? ज्याने निर्मिलेलं आहे. कुणाला? ज्याने गॅलेक्सीज बनवलेल्या आहेत. कुणाला? जो तारण करतो त्याला. ओ लिव इट. मुझे सब कुछ मेरा अच्छा चल रहा है उसके बाद और कुछ नहीं उसके बाद डिफरन्स आहे. फिलदेल्फिया इथे स्टँड फर्म होते आणि फिलदेल्फिया आज प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला सांगते की डोंट बी लाईक दॅट. कधीच नाही. काही नसताना मी विसंबू नये, काही नसताना मी फाईट करत आहे, काही नसताना मी रोमशी भिडले, काही रस नसताना मी यहुद्यांशी भिडले. का बरं? माझ्याकडे शक्ती नाही. माझ्याकडे जी गोष्ट आहे ती ही आहे ख्रिस्ताचं वचन, वचनाशी असणारी कटिबद्धता. प्रियांनो, तुम्ही जर वचनाशी कटिबद्ध राहाल प्रभूची कृपा अनुभवाल. कारण आपल्याला दिसतं ही सर्व वचने ठेवून ख्रिस्त एक आठवण करून देतो. ठीक आहे, हे सगळं वचन ठेवून ख्रिस्त पुन्हा मंडळीला एक आठवण करून देतो आणि ती आठवण आपण प्रत्येक वेळेस वाचली. ती अशी आहे, आत्मा मंडळीला काय सांगतो हे ज्याला कान आहेत तो ऐकतो. आणि मी तुम्हाला सांगितलेलं होतं की ख्रिस्त हे वचन कसं बोलत आहे? प्रेमानं. अहो ऐका हो, आत्मा मंडळीला काय सांगतो ते कान देऊन ऐका. ज्याला कान आहे त्यांनी ऐका, प्लीज ऐका हो. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगितलंय ख्रिस्त प्रगटीकरणातला ख्रिस्त जो अजिबात त्या मेंढरूचं दर्शन घडवत नाही. ओके, ऐका हो, ऐका ना प्लीज. आत्मा मंडळांना काय ते तर ऐका. अजिबात नाही. त्याचे इंट्रोडक्शन काय? डोळ्यामध्ये काय? त्याच्या आग. जिवेमध्ये काय? तलवार. प्रगटीकरणामधला ख्रिस्त फक्त मारायच्या वार्ता करतो आणि तो सांगतो आत्मा मंडळास काय सांगतो हे ज्याला कान आहे तो ऐको. तो ख्रिस्त आहे. तो मी एवढं सांगितलं तो म्हणतो आणि जर तुम्ही ऐकलं नाही तुमची दुर्दशा आहे. प्रियांनो, ख्रिस्ताचं भय तुमच्यामध्ये असावं. फिलदेल्फिया मंडळीनं तिच्या जीवनामध्ये प्राथमिक स्थान ख्रिस्ताला दिलं. तिने कधी दुय्यम रीतीनं ख्रिस्ताकडे बघितलं नाही. परिस्थिती कशीही असो, सार्दिस श्रीमंत आहे, आमची लाउदिकिया श्रीमंत आहे, मी गरीब आहे, माझी परिस्थिती नाहीये, पण जी आहे त्याच्यातून मी कडवट युद्ध करेन. आणि कडवट युद्ध करणं आवश्यक आहे. प्रभुदेवाचं वचन आपल्याला तेच सांगतं. सर्व विश्वासणाऱ्यांना त्याच्या शब्दांना ऐकून त्याच्यासाठी असलेल्या महान वचनांचा दृढपणे स्वीकार करण्यास ते प्रवृत्त करतात. हे सत्य आहे, स्वीकार करायचा. मी तुम्हाला परत सांगतो, हे सगळ्यांसाठी आहे का? मुकुट सगळ्यांसाठी आहे का? नाही. त्याचे निवडलेले वेगळे केलेले जे युद्ध करत आहेत त्यांच्यासाठी आहे. फाईट गुड फाईट. ओके, एक योग्य चांगलं युद्ध करा. देव बाप करो तुम्हाला या वचनाद्वारे सहायता करो, मदत करो. कारण फिलदेल्फिया चर्च या ठिकाणी संपत आहे, पण संपत असताना मंडळीला एक विशेष वॉर्निंग करून जात आहे. आणि ती वॉर्निंग अशी आहे, टू फाईट गुड फाईट. जे आहे त्यानं एक योग्य युद्ध करा. कदाचित तुंबळ युद्ध होणं आवश्यक आहे. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, आम्ही देवा तुझे आभार मानतो. या सुंदर वचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. फिलदेल्फिया मंडळीबद्दल देबापा आम्ही तुझे आभार मानत तुझ्या चरणात जोडतो. ही मंडळी देबापा आम्हाला अद्भुत गोष्टी शिकवून जाते. ही मंडळी आम्हाला दाखवते की प्रभू तुझवर प्रीती करणं म्हणजे नेमकं काय. तुझवर प्रीती करणं आणि तुझी मंडळीवर प्रीती असणं यामध्ये तुझ्या वचनाशी असणारी कटिबद्धता आहे. आमचं देबापा तुझवर प्रेम काय दर्शवतं, तर आम्ही देवा तुझ्या वचनावर प्रेम करतो. कारण प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमान योहान यामध्ये असं म्हणतो, तुमची मजवर प्रीती आहे, माझ्या आज्ञा पाळा. प्रभुदेव बापा, आमची तुझवर प्रीती आहे, आम्ही तुझ्या वचनाशी कटिबद्ध असावा. आमची तुझवर प्रीती आहे,
परिस्थिती कोणती असो, कशी असो, आमची प्राथमिकता देवा तू आहेस आणि तूच असावी, यासाठी प्रभू आम्हाला सहायता आणि मदत कर. देवापा, या वेळेला आम्ही तुझं गौरव करतो, तुला मान देतो, तुला सन्मान देतो, कारण तुझ्या वचनाचं हे अबाधित सत्य जे फिलदिल्फिया मंडळीद्वारे उन्नती बायबल चर्चला देवा तू कळवत आहेस. आणि प्रभू, ऑनलाईन ऐकणारे असंख्य लोक जेव्हा देवबापा तुझ्याकडे पाहत आहेत, त्या प्रत्येका संदर्भात आम्ही तुझकडे येतो आणि विनंती करतो, या जगात जगत असताना प्रभू आम्ही योग्य युद्ध करावं, आमचा फोकस देवबापा तू असावास. आम्हाला देवबापा तू सहायता आणि मदत कर. गौरव, मान, महिमा देवा आम्ही तुला देतो, कारण देवबापा ते तुझं आहे. नतमस्तक होतो तुझ्या दयेसमोर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात ही प्रार्थना केली म्हणून देवा तू ऐक. आमेन. सलाम सगळ्यांना. गॉड ब्लेस.